तर कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहेत। एकनाथ शिंदेंना नागपूरमधल्या देवगिरी बंगला आता मिळालेला आहे। पाहूया या संदर्भातली मोठी बातमी। हिवाळी अधिवेशनाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी आता बंगल्यांचं वाटप झालंय आणि त्या संदर्भातली मोठी बातमी। कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे आता दुसऱ्या क्रमांकावर आहेत। पहिलं पद हे मुख्यमंत्री पदाचं आहे आपल्याला माहिती, आणि एकनाथ शिंदे आता दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आहेत आणि हिवाळी अधिवेशनासाठी बंगल्यांचं वाटप झालेलं आहे। अजितदादांचा विजयगड बंगल्यावर मुक्काम असणार आहे, तर शिंदे यांच्याकडे दिल्या जाणाऱ्या खात्यांबाबत त्यामुळे आता एक प्रकारे उत्सुकता निर्माण झाली आहे। खरं तर गृह विभाग कोणाकडे असेल या संदर्भात बरीच उत्सुकता असताना शिंदेंकडे आता आणखी कुठली खाती येता आहेत का, किंवा गृह खातं नेमकं कोणाकडे जाते हे बघणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। हिवाळी अधिवेशनासाठी आता सर्व मंत्रिमंडळ जेव्हा नागपूरला जाईल तेव्हा बंगल्यांचं वाटप झालेलं आहे आणि यामध्ये अजितदादांचा विजयगड बंगल्यावर मुक्काम असणार आहे, तर एकनाथ शिंदेंना नागपुरामधला देवगिरी बंगला आता मिळाला आहे। तर सर्वांचे लक्ष हे येणाऱ्या अधिवेशनाकडे असणार आहे। विशेष अधिवेशनानंतर महत्त्वाचा टप्पा असणार आहे तो हिवाळी अधिवेशनाचा। अनेक महत्त्वाचे निर्णय हे राज्यातल्या जनतेसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये होणार आहेत। नुकतंच निवडून आलेलं हे मंत्रिमंडळ जनतेसाठी काय हिताचे निर्णय घेत आहे याकडे लक्ष असताना मंत्रिमंडळाचा विस्तार कसा होतोय, कोणाला कुठलं खातं दिलं जातंय हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। अमर, आता एकनाथ शिंदे हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत आणि नागपूरमधला देवगिरी बंगला त्यांना मिळालेला आहे। अजितदादांचा मुक्काम हा विजयगड बंगल्यावर असेल। एकंदरीतच बंगल्यांचं वाटप झालंय। एकंदरीतच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे। अगदी बरोबर आहे। जोरदार अशी तयारी सुरू आहे आणि बंगल्यांचं वाटप आणि पाट्या सुद्धा लागलेल्या आहे। देवगिरीवर देवेंद्र फडणवीस राहायचे पूर्वीच्या सरकारमध्ये, आता देवगिरी हे एकनाथ शिंदेकडे आलेला आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा जो बंगला असतो तो। आणि रामगिरीवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव लागलेलं आहे आणि विजयगड हा जो बंगला आहे तो अजितदादांना मिळाला होता। गेल्या सरकारमध्ये सुद्धा अजितदादांकडेच तो बंगला होता। त्यामुळे जे प्रामुख्याने तीन प्रमुख नेते, सर्वोच्च नेते, त्या तिन्ही बंगल्यांचं वाटप झालेलं आहे आणि मंत्रिमंडळात इतर नेत्यांना इतर नेत्यांचं मंत्रिमंडळ वाटप कधी होतं आणि त्यानंतर इतर बंगल्यांचं वाटप सुद्धा होणार आहे। एकूणच त्याची पूर्ण लगबग दिसून येत आहे। पण टॉपचे ते तीन नेते जे आहेत त्यांच्या वाटप झालेल्या बंगल्यांचं शासकीय आणि त्या हायरार्की अनुरूप इतर बंगल्यांचं सुद्धा वाटप होणार आहे आणि त्यावरून त्यांना खातं कोणतं मिळणार, कारण की प्रत्येक बंगल्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं, एक महत्त्व वेगळं असतं आणि ती लगबग सुद्धा वेगळी असते। खरंय अमर, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।